इचलकरंजी जवळच्या तारदाळ इथं कुलकर्णी मळ्यात जबरी चोरीचा प्रकार घडला। चोरट्यांनी विठ्ठल गायकवाड यांच्या घरात घुसून महिलेला मारहाण करत गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र, कानातील रिंगा, पैंजण आणि रोख 25,000 रुपये असा 2 लाखाचा ऐवज लंपास केला। शिवाय अन्य 2 ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्यानं तारदाळ गावात भीतीचं वातावरण आहे। इचलकरंजी जवळच्या तारदाळ इथं कुलकर्णी मळ्यात विठ्ठल गायकवाड आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला राहतात। सोमवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञात 6 ते 7 चोरटे घराचं दार तोडून घरात घुसले। त्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकत उज्ज्वला यांना मारहाण केली। त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र, कानातील रिंगा, पायातील पैंजण जबरदस्तीनं काढून घेतलं। तसंच 25,000ची रोकड असा एकूण सुमारे 2 लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला। जाताना चोरट्यांनी घराला बाहेरून कडी घातली आणि बाहेर आला तर मारून टाकण्याची धमकी दिली। त्यानंतर या चोरट्यांनी समडोळे मळ्यातील अक्काताई समडोळे यांच्या घरात घुसून त्यांच्या गळ्याला चाकू लावत दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आरडाओरडा केल्यानं चौघे चोरटे पसार झाले। शिवाय भगत मळ्यातही एका घरात घुसून चोरीचा प्रयत्न झाला, पण त्या भागातील नागरिक जागे झाल्यानं चोरीचा प्रयत्न फसला। शहापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली असून चोरट्यांच्या शोधासाठी पथकं तयार केली आहेत।